सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की पैशाला आकर्षित कसं करायचं? तर आपण मनामध्ये विचार करतो ना, तर तसे मार्गही उपलब्ध होतात. आणि हे मी कायम करत आहे, करत आली आहे, करतीये. हे कंटिन्युअसली चालू आहे माझं. तर त्यामध्ये आकर्षित कसा होतो? आता तुम्ही म्हटलात की टॅप केल्यामुळे पैसा येतो किंवा तो आकर्षित केला जातो. तो कुठले पॉइंट्स आहेत टॅप केल्यामुळे? आता निगेटिव्ह रिलीज करायचं झालं, तर पैसा माझ्याकडे येत नाही. मी माझी उद्दिष्टे साध्य करू शकत. सर्वात कॉमन मनी ब्लॉकेज जे असतात ते नेमके कोणते असतात? त्याला आपण बिलीफ सिस्टीम असं पण म्हणू शकतो. ते बिलीफ म्हणून तयार झालेत, कारण लहानपणापासून आपण काही ना काही ऐकलेलं असतं. ते डोक्यामध्ये मनामध्ये फिक्स होतं की पैसा कमवायचा आहे म्हणजे मला खूप वेळ द्यायला हवा. मी कमी मागितला म्हणून मला कमी मिळाला, तू जास्त मागितलं म्हणून तुला जास्त मिळालं, असं नाहीये. तुम्ही मागून तर बघा, तर मिळेल. मला कसे मिळतील पैसे? मनी माइंडसेट बनवायचं तर दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, की कसा विचार केला पाहिजे, स्टेप बाय स्टेप आपल्या मनामध्ये कसा बदल केला पाहिजे? कारण एका दिवशी होत नाही, माणूस कंटाळतो. तर आपलं डेली दैनंदिन व्यवहार कसा असला पाहिजे ज्याने आपला मनी माइंडसेट बनेल? हार्डवर्क करावं लागतं, असं जे म्हणतो नाही. श्रीमंत व्हायचंय किंवा आपल्याला जास्त पैसा कमवायचा आहे, तर त्यासाठी उत्पन्न वाढलं पाहिजे. पण उत्पन्न वाढण्यासाठी माइंडसेट कसा तयार करायचा? माझ्याकडे जितकं जातंय तितकं येतंय, कितीही दिले तरी माझ्याकडे ते परतच येणार आहे. आणि असंख्य प्रमाणात, अविरत प्रमाणात येणार आहे. लोन कशी लवकर क्लोज होतील, नाही झाले तर मी कसं जगू. इम्पल्स स्पेंडिंग कंट्रोल जो म्हणतो ना आपण, तर त्याच्यासाठी काय उपाय आहे? सो दॅट इज ओके. खर्च करणं काही चुकीचं नाहीये. असलेल्यांनी नक्की करावा, नसलेल्यांनी मिळावा म्हणून करावा. पैसा आता अजून ह्याच्यात एक महत्वाची, पैसे माणूस कसंही पाकिटात ठेवतो, चुरगळून ठेवतो किंवा काय, हो. आपण त्याला लक्ष्मी म्हणतो. हो. तर नेमके पैसे कसे ठेवले पाहिजेत? नमस्कार मंडळी, मी पी.के. भांडवलकर. सत्ता मंचावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, पैसा आकर्षित कसा करायचा, पैशाला वाढवायचं कसं, पैसा कमवण्यासाठी माइंडसेट कसा बनवायचा आणि आपलं मन पॉझिटिव्हिटीकडे न्यायचं, हे कसं न्यायचं, आज या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्याबरोबर आहेत प्रख्यात मनी माइंडसेट कोच माधुरी बोंद्रे मॅडम. तर मंडळी, हा विषय इंटरेस्टिंग आहे. तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि एपिसोड आवडला तर शेअर करा. मॅडम नमस्कार. नमस्कार. कशा आहात? उत्तम. आज आपण पैसा कसा आकर्षित करायचा हम्म. किंवा मनी माइंडसेट कसा बनवायचा या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हम्म. तर मला पहिलं जाणून घ्यायला आवडेल की मनी माइंडसेट म्हणजे नेमकं काय? आपल्याला पैसा हवा तर असतो, हम्म. पण बॅक ऑफ द माइंड आपण म्हणत असतो पैसा कमावणं सोपं नाही, किंवा मला मिळत नाही, किंवा खूप कष्ट करावे लागतात, किंवा मी आळशी आहे, किंवा माझी कामाची तयारी नाही, असे असंख्य निगेटिव्ह विचार मनामध्ये असतात. ह्यामुळे पैसा कमावणं कठीण होऊन बसतं. या माइंडसेटमुळेच कमावणं कठीण होतं. जेव्हा हे माइंडसेट आपण काढून टाकतो मनातनं, बरोबर. तेव्हा आपण रिलॅक्स असतो. आणि मग आपल्याला जेव्हा आपण रिलॅक्स होतो ना, मन जेव्हा शांत होतं, तेव्हा तुम्हाला भरपूर नवीन नवीन गोष्टी सुचायला लागतात. आणि त्यातून तुम्ही काय केलं पाहिजे ज्याने तुम्हाला लवकर पैसा मिळेल, हे समजायला लागतं. म्हणजेच तुमच्यामधला काहीतरी चांगला भाग तुम्हाला शोधून काढायचा आहे, जो तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी मदत करेल. जसं शेअर मार्केट म्हणतो आपण. शेअर मार्केटमधनं फास्ट मनी येऊ शकतो. पण अगेन तिथेही माइंडसेटचा भाग आहे. कारण बरोबर. पैसे मिळायला लागले की आपण ते घालवतो पण मार्केटमध्ये, असंही होतं. सो मी जेव्हा भारतात दुबईवरनं आले, तेव्हा मी कोचिंग सुद्धा चालू केलं होतं, पण ते बेसिक लेवलला होतं. म्हणून मग मी मार्केटिंग, शेअर मार्केटमध्ये पण पैसे गुंतवत होते. मिळायचे मला रोजच्या रोज पैसे. त्यामुळे मी थोडी रिलॅक्स होते. ओके, ठीक आहे, पैसे मिळतायत. तर मी तेही केलं. पण त्यानंतर काय झालं, वन फाईन डे मला असं वाटायला लागलं की मी जर इकडे एक कोर्स लॉन्च केला आणि एकाचे 100 लोक यायला लागले, तर शेअर मार्केटपेक्षा जास्त पैसा इथे आहे. बरोबर. सो मी तसा विचार केला. मग त्या शेअर मार्केटमध्ये धोका खूप आहे, जाऊ शकतो. इथे मी गॅरंटीड रिझल्ट देते. सो ही क्लॅरिटी मला करून करून आली. एका माझ्या स्टुडंट्सनीच दुबईच्या सांगितलं की माधुरी, करताना एक काहीतरी फोकसनी कर, म्हणजे तुझं पॉवरफुल होईल. लिटरली मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत होते, तिथून येऊन इथे सुद्धा तेच करत होते. त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंगचं करत होते, ग्राफिक डिझायनिंग डोक्यात होतं, मी सगळे शिकले होते.
सो मला जे जे जमेल ते करायला मी तेव्हा रेडी होते, कारण इथे येऊन मला सेट व्हायचं होतं. बट देन मला कळलं की नाही, मी ह्याच्याबरोबर मनी माइंडसेट कोचिंग सोबत गेलं पाहिजे किंवा कोचिंग सोबत गेलं पाहिजे. आणि जेव्हा मी ते डिसाईड केलं, तसे तसे क्लायंट्स यायला लागले, सगळे मनीसाठी. मग पर्सनल यायला लागले. मी अजून एक मोठा भाग म्हणजे जे येईल ते ऍक्सेप्ट करायचं. ज्या फीज मध्ये येईल, म्हणजे मी माझी फीज सांगायचेच, बऱ्याचदा तीच मिळायची. कधी नाही आली तरी मी फ्रीमध्ये पण करून टाकायचे त्यावेळी, कारण दॅट वॉज अ स्टार्ट पिरियड. सो तो माइंडसेट होता की मला पैसे पाहिजे आहेत. सो जे समोर येईल ते करायला तयार असायचे. आणि मी ते केलं, आणि ग्रॅज्युअली ती मनी एनर्जी वाढते. आणि ती तशी वाढली. मनी ही एनर्जीच आहे, कारण आपण मनामध्ये विचार करतो म्हणून ते आपल्या आयुष्यात घडतं. एनर्जी हा भाग असाच आहे. जगात सगळीकडे फक्त एनर्जी आहे. एनर्जीच सगळं बनलं आहे. पैसा ही माणसाने बनवलेली एंटिटी आहे, त्यामुळे ती पण एनर्जीच आहे. सो तुम्ही जितकी पॉझिटिव्ह तितका पैसा तुमच्याकडे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की पैशाला आकर्षित कसं करायचं? येस. मॅनिफेस्टेशनच्या भाषेत पैशाला आकर्षित कसं करायचं, तर विचार करून. मी जसं म्हणलं, तर विचार, विश्वास, कृती, भावना या सगळ्या. सो मला दररोज 1,00,000 रुपये मिळत आहेत, हे रेग्युलरली तुम्ही लिहत राहिलात, तुमच्या वहीमध्ये लिहा. ते सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होतं. लाईक अट्रॅक्ट लाईक असं म्हटलं जातं. तर आपण मनामध्ये विचार करतो ना, तर तसे मार्गही उपलब्ध होतात. आणि हे मी कायम करत आहे, करत आले, करतीये. हे कंटिन्युअसली चालू आहे माझं. तर त्यामध्ये आकर्षित कसा होतो, तर त्याच्या संदर्भातलं मेडिटेशन मी घेते करून लोकांकडनं, की पैशा बरोबर. संदर्भातली सगळी इमॅजिनेशन झाली पाहिजेत आपल्या मनामध्ये. इमॅजिनेशन मध्ये आपल्याला असं जाणवतं की आपण काही काही गोष्टी खरंच रियालिटीमध्ये आणतोय, कळत नकळत आपल्या आयुष्यामध्ये ते होतंय. सो ते करण्यासाठी आपण मनापासून तयार असले पाहिजे. सो बरोबर. सगळा भाग हा मनातनच चालू होतो, आणि मनाचा गाभारा समजून घेणे हाच महत्वाचा विषय ठरतो याच्यासाठी. कारण मी जसं म्हणलं, तर जगभरात सगळी एनर्जीच आहे, पैसा ही एनर्जी आहे. सो माणसाने बनवलेलं असल्यामुळे ती तुमच्याकडे येणं सहज पॉसिबल आहे. तुम्ही आकाशातनं खाली बघितलं तर माणसं एवढा डॉट आहे, पैसा त्याच्यापेक्षाही छोटा डॉट आहे. सो जर तुम्ही एक डॉट पेपरवर काढला आणि इंटेन्शन दिलं, मला दररोज 1,00,000 रुपये मिळत आहेत, युनिव्हर्ससाठी खरंच तो एवढीशी गोष्ट आहे. कारण असं हे एक युनिव्हर्स, याच्यामध्ये ही पृथ्वी, त्याच्यामध्ये ही सगळी माणसं, 18 करोड बिलियन्स काय जी लोक आहेत ती, सगळ्यांनाच पैसा हवा आहे, सगळेच मागतायत, सगळ्यांना मिळतो पण आहे. सो आपला माइंडसेटच ह्याच्यासाठी मी महत्वाचा म्हणते, की पैशाशिवाय जगात काहीच चालत नाही. बरोबर. म्हणून मी कमी मागितला म्हणून मला कमी मिळाला, तू जास्त मागितलं म्हणून तुला जास्त मिळालं, असं नाहीये. तुम्ही मागून तर बघा, तर मिळेल. इथे मागायलाच विचार येतो लोकांच्या डोक्यामध्ये, मला कसे मिळतील पैसे, असा विचार येतो. खरे. सो माइंडसेट इथेच काम करतो, की मला मिळणार आहेत, हा कॉन्फिडन्स मनातून असला की तो येतोच. सो आकाशासाठी किंवा अशा असंख्य आहेत पृथ्व्या सुद्धा, असं म्हटलं जातं आकाशगंगा मोठी. संशोधनामध्ये, आकाशगंगेमध्ये. पृथ्वी किंवा अंतराळच असं मला म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या पृथ्वी आहेत. आता सगळं सगळं एनर्जीचं बनलं आहे. हे सायंटिफिक एक्सपेरिमेंटमध्ये झालेलं आहे, नासा थ्रू सुद्धा झालेलं आहे, कुठे कुठे मी ऐकलं पण आहे. तर हे सगळं सायन्स आहे, आणि सगळं काही एनर्जीचंच बनलं आहे. आणि सगळ्या जगामध्ये सगळ्या वस्तू पण एनर्जीच्याच आहेत. मग आपण काय विचार करत बसलोय, की मला हे मिळेल का, मला हे मिळणार नाही का, कसल्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकलो आहे. एनर्जी कशी येते, तर आपण सकारात्मक विचार केल्याने येते, आणि आपल्याला जे हवंय ते विचार केल्याने वाढते. पैसा देऊन सुद्धा पैसा खूप मिळू शकतो. दान केल्यानेही आपली एनर्जी वाढते, मेडिटेशननीही आपली एनर्जी वाढते. एनर्जी वाढवण्याचे भरपूर प्रकार आहेत जगामध्ये. सो तुम्ही जे कराल त्याच्यातनं तुम्हाला पैसा मिळणारच आहे. फक्त तुमचं इंटेन्शन, की मला एवढे पैसे पाहिजेत. शॉप असेल, दुकान असेल, प्रोडक्ट्स असतील, तर मला रोज माझी 5 प्रोडक्ट्स रोज विकली जात आहेत. 5, 10, 15, 20, 100 काही म्हणू शकता तुम्ही. इंटेन्शन द्या, विसरून जा, मनापासून काम करा, ते होणार आहे. बरोबर. सर्वात कॉमन मनी ब्लॉकेज जे असतात ते नेमके कोणते असतात? पैसा झाडावर उगवत नाही, हम्म. हा एक
पैशाबद्दलचा विचार हे मनी ब्लॉकेज आहे. पैसा कमवणं सोपं नाही, हार्डवर्क केल्याशिवाय पैसा येत नाही, हे सगळे मनी ब्लॉकेजेस आहेत आपल्या मनातले. त्याला आपण बिलीफ सिस्टीम असं पण म्हणू शकतो. ते बिलीफ म्हणून तयार झालेत कारण लहानपणापासून आपण काही ना काही ऐकलेलं असतं आजूबाजूच्या लोकांचं, आई वडिलांचं. ते डोक्यामध्ये मनामध्ये फिक्स होतं की पैसा कमवायचा आहे म्हणजे मला खूप वेळ द्यायला हवा, पैसा हवाय तर मला या गोष्टी करायला हव्यात, पैसा नाहीये, पैसा सहज मिळत नाही, त्याच्यासाठी कामच करावं लागतं. हे सगळे बिलीफ उलटी वाक्य करायची. पैसा सहजपणे मिळतो, पैसा मी जसा विचार करते तसा येतो, अशी वाक्य आपण रिपीट केल्याने सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होतं आणि तो यायला सुरुवात होते. हम्म. सो मनी ब्लॉकेजेस हेच आहेत आणि ते काढून टाकण्यासाठी त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट वाक्य रिपीट करायचे. ते सगळं निघून जातं आणि आपल्याला पाहिजे तसं मिळतं. त्याच्यासाठी काही वाक्य वगैरे आहेत का की हो, मी आत्ता जसं सांगितलं तसं पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, हम्म, हा एक आहे वाक्य. हम्म, त्याच्यानंतर झाडावर उगवत नाही हे ज्याला म्हटलं त्याला सहजपणे येतो. हम्म, हार्डवर्क करावं लागतं असं जे म्हणतो, नाही, मी इझिली पैसा कमावते, मी सहजपणे पैसे कमावते, हे त्याचे उलटं वाक्य म्हटलं ना तर ते आहे. बरोबर. मी पैसा सहजपणे कमावते, पैसा माझा मित्र आहे, हम्म, माझ्याकडे तो सहज आकर्षित होतो, मी जसा विचार करेन तसा तो माझ्याकडे येतो हम्म, आणि मी जेवढ्या प्रमाणात त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली विचार करेन तसा तो माझ्याकडे फ्लो होत राहतो. सो ही काही वाक्य आहेत आणि असे असंख्य आहेत. मी रोज जेवढं पाणी पिते तेवढा पैसा माझ्याकडे येतो, मी मोबाईल स्क्रोल करते तेवढा पैसा माझ्याकडे येतो, असं काही आपण कनेक्ट करून दिलं, मनामध्ये फिट झालं की ऍक्च्युली तशाच प्रकारे पैसा यायला लागतो. यालाच माइंड प्रोग्रामिंग असं म्हणतात. आता पैसा बद्दलचे हे थॉट निर्माण होतात, हम्म. मग हे कुटुंबातून मिळतात की लहानपणापासून मिळतात की संगतीतून मिळतात, हे कशामुळे होतं घडतं हे सगळं? हे सगळ्यातनंच घडतं ना, लहानपणापासून आहे, कुटुंबापासून आहे आणि आजूबाजूच्या लोकांमुळे. कुटुंबातली लोक लहानपणापासून काही ना काही बोलत असतात, त्याच्यानंतर आजूबाजूची लोक आपल्याला काही ना काही शिकवत असतात, काहीतरी सांगून जात असतात, कंपॅरिझन होत असतात गोष्टींची, की आमच्याकडे असं झालं, मला एवढा पैसा मिळाला, मी असं केलं म्हणून मला असं मिळालं, वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही चर्चा होत असतात सगळीकडे जाऊन. बरोबर. मग त्या चर्चा ज्या होतात ना, त्याच्यातून आपले माइंडसेट तयार होतात. कुठची हम्म, तरी गोष्ट आपल्या मनाला कधीतरी लागते हम्म, आणि ती मनाला लागलेली गोष्ट आपण मनात धरून बसतो हम्म, आणि त्याचा तो बिलीफ तयार होतो. आता हे ब्लॉकेजेस सतत विचार केल्याने ते अडकतात आणि त्यालाच ट्रॉमा असं आपण म्हणू शकतो. ट्रॉमाच्या स्वरूपात ते मनामध्ये राहतात. ते काढून टाकण्यासाठी आपण होपोनोपोनो किंवा EFT वापरू शकतो, की ज्यामुळे आपल्या मनातल्या ह्या सगळ्या भावना बाहेर पडून जातात आणि भावना बाहेर पडून गेल्या की मार्ग मिळू लागतात. हम्म. सो हा सिंपल कॉन्सेप्ट आहे. पैशाच्या बाबतीत सगळं मनातनं केलं की रियालिटीमध्ये पण येतोच येतो. मनी माइंडसेट बनवायचं आहे. तर दिवसाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, की कसा विचार केला पाहिजे, स्टेप बाय स्टेप आपल्या मनामध्ये कसा बदल केला पाहिजे? हम्म, कारण एका दिवशी होत नाही, माणूस कंटाळतो. हम्म. तर आपलं डेली दैनंदिन व्यवहार कसा असला पाहिजे, ज्याने आपला मनी माइंडसेट बनेल? मनी माइंडसेट आपल्या आयुष्यात उतरण्यासाठी मी जसं म्हटलं तसं एक अफर्मेशन. हं, पैसा माझा खूप जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे सहजपणे येतो, दिवसा येतो, रात्री येतो, काम करून येतो, काम न करताही येतो हं, आणि मी त्याला बोलावलं तरी येतो, नाही बोलावलं तरी येतो. हं, हं, अशा प्रकारे ही जी वाक्य आहेत, हं, ही वाक्य दिवसभरात जितक्यांदा आठवतील तितक्यांदा रिपीट करणे, ते मनामध्ये खोलवर रुजवणे, त्याचा सबकॉन्शियस प्रोग्राम करणे. त्या प्रोग्राममुळे तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. म्हणजेच पैसासाठीचं हे एक रुटीन आहे. फक्त एवढ्या अफर्मेशनमुळे 7 दिवसात येऊ शकतो पैसा आपल्याकडे. ओके. हम्म. परत निगेटिव्हिटी काढायची असेल पैशाबद्दलची तर होपोनोपोनो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हं, हे म्हणू शकतो आपण. सो ह्या 2 गोष्टी आहेत. पैशाबद्दलचे नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी आपल्याला EFT करू शकतो. म्हणजेच मी जे सांगितलं होतं, टॅपिंग पॉइंट्सने टॅप करायचं. हं, मग टॅप केल्याने काय होतं तर आपल्या डोक्यातले निगेटिव्ह विचार निघून जातात आणि त्यातून तुम्हाला सकारात्मकता येते असं. सो टॅप करायचं आहे. ह्या 3 गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये मनी एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढत जाते. आता तुम्ही म्हटलात, की टॅप केल्यामुळे पैसा येतो किंवा तो आकर्षित केला जातो. तो कुठले पॉइंट्स आहेत टॅप केल्यामुळे? तेच मी EFT बद्दल बोलले होते, इमोशनल फ्रीडम टेक्निक. हं, तर त्यामध्ये आपण 9 टॅपिंग पॉइंट्स आहेत.
तर त्याबरोबर आपण एकतर निगेटिव्ह थॉट्स रिलीज करू शकतो किंवा पॉझिटिव्ह थॉट्स वाढवू शकतो. हं. आता निगेटिव्ह रिलीज करायचं झालं तर पैसा माझ्याकडे येत नाही ही भावना रिलीज. मी माझी उद्दिष्टे साध्य करू शकत नाही ही भावना रिलीज. मी ठरवते त्या गोष्टी होत नाहीत ही भावना रिलीज. हं. सहजपणे पैसा येत नाही ही भावना रिलीज. मी पैसे कमावू शकत नाही ही भावना रिलीज. हं. पैसा माझ्याकडे सहजपणे येत नाही ही भावना रिलीज. त्याच्यानंतर पैसा हा माझा मित्र नाही ही भावना रिलीज. आणि मी जशी काम करते तसा माझ्याकडे पैसा येतो. हं. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं आणि इकडे असे आपण सगळ्या पॉइंट्सना टॅप करायचं आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं. त्याच्यामुळे निगेटिव्ह काढून टाकून पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याने आपल्याला एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढू लागते. अचानकपणे रिलीज झाल्याचा भास होतो. शांत वाटतं मनात. आणि जेव्हा शांत वाटतं तेव्हाच गोष्टी वर्कआउट होतात. बरोबर. आता वेल्थ आणि वर्थ मध्ये जो फरक आहे, यात लोक चुकीचा गैरसमज कसा करून घेतात? वेल्थ म्हणजे भरपूर पैसा असणे हं. आणि वर्थ म्हणजे मी त्याच्यासाठी लायक आहे की नाही हं. असंच म्हणताय तुम्ही. हं. मग त्याच्यामध्ये चुकीचा गैरसमज म्हणजे काय करून घेतात. बरोबर. तर कधी कधी काय होतं एखाद्याला खूप सारा पैसा मिळून जातो हं. आणि आय एम नॉट वर्दी म्हणतो तो. हं. त्याच्यामुळे तो निघूनही जाऊ शकतो. कारण की तुम्ही त्या पैशासाठी तयार नव्हता. हं. त्यामुळे मनापासून पैसा पाहिजे हे मनामध्ये असलं पाहिजे. बरोबर. कधी कधी ती पचवायची क्षमता पण लोकांमध्ये नसते आणि त्यामुळे मिळालेला पैसा पण निघून जातो. हं. असं होऊ शकतं. सो हे खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण वर्दी आहोत हे स्वतःला म्हणलं पाहिजे की मी पैसा कमावण्यासाठी लायक आहे हे म्हणलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच मला पैसा सहजपणे मिळू शकतो हेही असलं पाहिजे मनामध्ये. ह्या भावनांनी या विचारांनी आपल्याला ते मिळणार आहे. श्रीमंत व्हायचंय किंवा आपल्याला जास्त पैसा कमवायचा आहे, तर त्यासाठी उत्पन्न वाढलं पाहिजे. हम्म. पण उत्पन्न वाढण्यासाठी माइंडसेट कसा तयार करायला लागतो? आता तुम्ही 10,000 कमवत असाल फॉर एक्झाम्पल दर महिन्याला. तर ह्याच्या पुढे तुम्हाला अफर्मेशन स्वतःला असं द्यायचंय की मला दर महिन्याला 20,000 रुपये मिळतात. त्या 20च्या जवळ गेलो की परत आपल्याला द्यायचंय की मला 40,000 रुपये मिळतात. 40च्या जवळ गेलो की 80,000. 80च्या जवळ गेलो की 1,60. हं. अशी स्वतःची अमाऊंट वाढवत जायची. मग बरोबर. तुम्हाला वाटेल ती तुमच्या मनाला योग्य वाटेल तशी अमाऊंट तुम्हाला वाढवायची आहे. त्या वाढवण्याने तुम्हाला असं कळेल की तुमच्याकडे पैसा सहजपणे वाढतोय. सो माइंडसेट हा पैशासाठी असा बनवला पाहिजे की तुम्हाला किती मिळतोय त्यापेक्षा त्याचा डबल करायचं. म्हणजे आपण आपली इच्छा वाढवली त्याप्रमाणे आपल्याला मार्ग मिळू लागतात आणि मार्ग मिळाले की पैसाही आपोआपच येतो. प्रत्येक वेळी गोल वेगवेगळ्या पद्धतीने ठरवले पाहिजेत. एक अचीव झाला की दुसरा, दुसरा अचीव झाला की तिसरा, असं वाढवत जायचं. इम्पल्स स्पेंडिंग कंट्रोल जो म्हणतो ना आपण, तर त्याच्यासाठी काय उपाय आहेत? आता ह्या विषयामध्ये पैसे खर्च करणारे लोक असं म्हणताय. हं. तर त्याच्यात काही वाईट नाही. हं. आय वुड म्हणजे मी तर असंच म्हणेन की पैसा खर्च करणे यात काही वाईट नाही. अबंडन्स माइंडसेट असला पाहिजे. हं. माझ्याकडे जितकं जातंय तितकं येतंय कितीही दिले तरी माझ्याकडे ते परतच येणार आहेत आणि असंख्य प्रमाणात अविरत प्रमाणात येणार आहेत. इन्फिनिटी हं. जे म्हणतो त्या प्रमाणात माझ्याकडे येणार आहे. तर अबंडन्स असेल तर पैसा खर्च झाल्याचं दुःख वाटायची गरज नाही कारण पैसा हा खर्च करण्यासाठीच असतो. बरोबर. मग उतावीळ होऊन असं काही नसतं. म्हणजे मीही थोडी खर्चिक आहे. मी करते खर्च. पण ते तेवढे मिळवते. म्हणजे माझ्या आता ते सेट झालं पण आहे, की मी खर्चही करते त्याच्यापेक्षा डबल मिळवते सुद्धा. सो दॅट इज ओके. खर्च करणं काही चुकीचं नाहीये. असलेल्यांनी नक्की करावा. हं. नसलेल्यांनी मिळावा म्हणून करावा. आता फायनान्शियल अँक्झायटी जी आहे, त्यातनं बाहेर कसं पडायचं? फायनान्शियल अँक्झायटीमधनं बाहेर पडण्यासाठी आपले अतिविचार पैशाबद्दलचे ते कमी झाले पाहिजेत. लोन्स आहेत, ह्या विचारामध्ये आपण आत नाही गेलं पाहिजे. मग लोन आहे मग मी कसं जगू? ह्या विचारामध्ये आपण राहिलं नाही पाहिजे. लोन लवकर क्लोज झाली पाहिजेत असा एक आपला विचार असतो. लोन कशी लवकर क्लोज होतील? नाही झाले तर मी कसं जगू? असे असंख्य विचार आपल्या डोक्यात असतात बरोबर. आणि त्याच्यामुळे खरं तर प्रॉब्लेम होतो. तर पैसा हा येत राहतो आणि जात राहतो ही साधी गोष्ट मनामध्ये ठेवली तर तुम्हाला काहीही आयुष्यात प्रॉब्लेम येणार नाही. पण लोन जरी घेतली तरी ती भरायची आणि भरायला माझ्याकडे पैसा आहे अशी मनातून भावना ठेवायची. पैसा येतो काम करून. काम बरोबर. करूनच येतो. पण ते मनात भावना पण तशी असली पाहिजे. नाही मी सांभाळले जाईन. कारण ऍक्च्युली माणसाचं आयुष्य आपल्यापेक्षा एक हायर पॉवर आहे जगामध्ये. तेच हँडल करते. जर तुम्ही त्याच्यावर सोडून दिलं
की आता माझ्या हातात काही नाहीये. जेव्हा आपली तब्येत एकदम खराब होते, आपल्या हातात काही नसतं, आपल्याला हात-पाय हलवता येत नाही, तेव्हा आपण काय करतो? पडून राहतो. तुझ्या हवाली देवा असं म्हणून टाकतो आणि विषय हे करतो. बरोबर. तसंच आहे. तर पैशाच्या बाबतीत तुझ्यावर सोडते. मला आनंदी जगायचे हे म्हणायचं. हं. पैसा आपोआप यायला सुरुवात होणार. काही ना काही असं मिळणार तुम्हाला ऑप्शन. त्याच्यासाठी अजून एक ऑप्शन असा, की हातात नोट घ्यायची आणि 5 सेन्सेस जे आहेत ते फील करायचे. म्हणजे नोट वाजवायची म्हणजे आवाज करता येतो आपण हाताने असं हे केलं, की बरोबर. नोटेचा आवाज होतो. चालताना ते होते. स्मेल चांगला असतो. डोळ्यांनी बघणं असतं. ते त्याचा फील पण आहे आणि ऐकणं पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते 5 सेन्सेस झाले. ह्या 5 सेन्सेस वापरून आपण मनी फील केला, तर पैसा आपल्याकडे येतो. त्या दिवशी 24 तासात, 48 तासात आपल्याकडे काही ना काही प्रमाणात अमाउंट येऊन जाते. फक्त तुम्हाला तो प्रयोग करून बघायला हवा. कारण आता बऱ्याचदा ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन झालेत डिजिटल इंडियामुळे. त्यामुळे पैसे फार रेअरली आपण पाहतो हं. प्रॅक्टिकली. हं. तर पैसा आता अजून ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, की पैसे माणूस कसाही पाकिटात ठेवतो, हं. चुरगळून ठेवतो किंवा हो, काय आपण हो. त्याला लक्ष्मी म्हणतो. हो. तर नेमके पैसे कसे ठेवले पाहिजेत? हां, ती सुद्धा एक बॅड एनर्जी आहे, हं. की पैसे नेहमीच पूर्ण ताठ नोटा, मोठं वॉलेट घेऊन ठेवावेत. तुम्ही रिस्पेक्ट करताय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तो वाढत जातो. लिटरली मी जेव्हापासनं पैसे चुरगळून ठेवणं बंद केलं, तेव्हापासनं पैसे कधीच संपले नाहीत माझ्याकडचे. हं. सो हे नक्की सगळ्यांनी इम्प्लिमेंट करून बघा. मी तसं वॉलेट घेतलं आणि त्याच्यात उभ्या नोटा ठेवायला लागले. आणि त्यामुळे गेले पैसे तरी परत येतात. घडी करून ठेवलं तरी चुकीचं आहे का ते? हां, चुकीचं. नाही ठेवायचं तसं शक्यतो. हं. की तेच म्हणते ना रिस्पेक्ट मनी, मनी विल रिस्पेक्ट यू. हं. हाच विषय आहे. आता कधी-कधी लोकांना पैसे कमवण्याची भीती वाटते किंवा अपराधीपणा वाटतो. त्या त्या विचारातून बाहेर कसं पडायचं? भीती आणि अपराधीपणा ही मनातली भावना आहे. ती हं. भावना काढून टाकण्यासाठी EFT हा मार्ग आहे. हं. तुमच्या मनात येणारा निगेटिव्ह विचार रिलीज, निगेटिव्ह भावना रिलीज, मनात येणारे नकारात्मक म्हणजे भीती, मला जी भीती वाटते पैशाबद्दलची ती रिलीज. एकच पॉइंट घेऊन 9 ठिकाणी टॅप केल्याने पैसा येतो आपल्याकडे. म्हणजे ती रिलीज होऊन जाते एनर्जी आणि येतो. फायनान्शियल गोल सेट करताना हां. नेहमी लोक कुठे चुकतात? आता फायनान्शियल गोल सेट करताना आपण म्हणजे आपल्याला एक आयुष्यामध्ये काहीतरी एक महत्वाची अमाउंट हवी, एक्स अमाउंट हवी आहे समजा. तर ती अमाउंट हवी असेल तर अ, आपण काहीतरी तयार ठेवतो मनामध्ये, की मला एवढे पाहिजेत पैसे. बरोबर. आणि तो जर नाही मिळाला, तर परत सॅड फीलिंग येतं, की हं. नाही झालं बरोबर. बाबा. सो आपण हायेस्ट जे आपलं एक्स्पेक्टेशन आहे ते लिहून ठेवायचं आणि प्रयत्न करायला लागायचं. सो त्याच्याने आपल्याला काय होतं, की एकतर शांतता राहते मनातून आणि ते मिळण्यासाठीचे मार्ग मिळतात. लाइक मी 1 करोडचा चेक लावून ठेवला होता 2-1.5 वर्षापूर्वी आणि दॅट इज व्हॉट आता माझे ते ऑलमोस्ट झालेत. म्हणजे पूर्ण होत आले. सो अवॉर्ड मला मिळणार आहे या मे महिन्यात. सो क्या बात है! हे असं आहे, की तुम्ही जर विचार केला, तर त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळी केलेला विचार आहे. पण मी आता बघते, तर आता माझ्याकडे सगळं आहे आणि आय कॅन सी दॅट की हे येतंय समोरून. सो असा आहे विषय हा सगळा. खूप छान. तुम्ही मनी मॅनिफेस्टेशन बद्दल खूप चांगली चर्चा केली, मार्गदर्शन केलं. येस. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस. थँक यू. थँक यू सो मच.